नेक्स्ट एक्झाम्पल बघा. I equal to integration from 0 to 1 upon root 2 sin inverse x divided by 1 minus x square raised to 3 upon 2 into dx. ही जी टर्म आहे त्याला थोडस मॉडिफाय करून घेतोय. इथं डिव्हायडेड बाय मध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर रेस टू 3 अपॉन 2 आहे. त्याचे दोन भाग करतोय. एक घेतोय 1 मायनस एक्स स्क्वेअर आणि दुसरा पार्ट घेतोय रूट मध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर. आता 1 मायनस एक्स स्क्वेअरचा घातांक आहे 1 आणि इथं घातांकामध्ये येणार 1/2. या दोघांची बेरीज केली 2 प्लस 1 हे येणार 3 अपॉन 2. त्यामुळे हे जे 3 अपॉन 2 आहे त्याचे असे दोन भाग या ठिकाणी केलेले आहेत. आता त्याच्यामुळे इथं साइन इनव्हर्स एक्स ची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर हे आपल्याला दिसायला लागले. त्यामुळे याच्यामध्ये सबस्टिट्यूशन करून घ्या. पुट साइन इनव्हर्स एक्स इज इक्वल टू टी. याच्यावरून एक्स इक्वल टू येणार साइन टी. आता याची डेरिव्हेटिव्ह घेतो डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी. याची डेरिव्हेटिव्ह येणार 1 अपॉन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू dx अपॉन dt. टी ची डेरिव्हेटिव्ह येणार 1. therefore 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू dx दिस इज इक्वल टू dt. त्यामुळे dx अपॉन रूट त्याला dt लिहिणार आहे. साइन इनव्हर्स एक्सच्या ठिकाणी टी लिहिणार आहे. अजून एक टर्म आहे बघा इथं 1 मायनस एक्स स्क्वेअर आहे. म्हणजेच हे काय होणार 1 मायनस साइन स्क्वेअर टी म्हणजेच इथे येणार कॉस स्क्वेअर टी. आता अजून एक काम करून घ्या. ह्याचं लिमिट बदललं पाहिजे. मग लिमिट साठी लिमिट आहे 0 टू 1 अपॉन रूट 2 व्हेन एक्स इक्वल टू 0. वापरायचं एक्स इक्वल टू 0 टी इक्वल टू 0 येणार साइन इनव्हर्स 0. आणि दुसरी व्हॅल्यू आहे व्हेन एक्स इक्वल टू 1 अपॉन रूट 2. इथे येणार साइन इनव्हर्स 1 अपॉन रूट 2 म्हणजेच ती व्हॅल्यू येणार पाय बाय 4. कारण साइन पाय बाय 4 हे 1 अपॉन रूट 2 येते. त्यामुळे हे असं होईल. आता याच्यामध्ये सगळे चेंजेस करून घेऊया. therefore I इक्वल टू इंटिग्रेशन 0 टू 1 अपॉन रूट 2 होतं ते होणार 0 टू पाय बाय 4. साइन इनव्हर्स एक्स होतं अंशात त्याच्यासाठी लिहायचंय टी. त्यानंतर छेदामध्ये एक 1 अपॉन एक्स स्क्वेअर होत बघा याच्यासाठी लिहायचं आहे कॉस स्क्वेअर टी आणि डीएक्स आणि रूटला मिळून dt लिहायचं. मग हे फक्त मी असं घेतोय अंशात टी येणार छेदामध्ये येणार कॉस स्क्वेअर टी आणि डीएक्स अपॉन रूट म्हणजे dt ते असेल. मग हीच टर्म 0 टू पाय बाय 4 टी इंटू सेक स्क्वेअर टी इंटू dt. मग आपल्या नियमाप्रमाणे LIATE अल्जेब्राईक पहिल्यांदा सेक स्क्वेअर टी ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन नंतर या नियमाप्रमाणे फर्स्ट फंक्शन ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन जे इथे येणार 0 टू पाय बाय 4 मायनस मेन इंटिग्रेशन 0 टू पाय बाय 4
डेरिवेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन, इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन, आणि इथं हे इंटिग्रेशन कम्प्लीट होईल आणि पुढे dt या पद्धतीने येईल. सो दिस इज इक्वल टू, हे टी आहे असंच राहील. इथे सेक्स स्क्वेअर टी चे इंटिग्रेशन येणार टॅन टी झिरो टू पाय बाय फोर मायनस इंटिग्रेशन झिरो टू पाय बाय फोर टी ची डेरिव्हेटिव्ह वन होणार. सेक्स स्क्वेअर टी चे इंटिग्रेशन येणार टॅन टी असेल, आणि टॅनचं इंटिग्रेशन लॉग ऑफ सेकंड. 1-2 मिनिटं हा फर्स्ट पार्ट तसाच ठेवतोय. असेल. सो दिस इज इक्वल टू, आता याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरा. येणार पाय बाय फोर टॅन पाय बाय फोर मायनस झिरो इंटू टॅन झिरो, हा फर्स्ट पार्ट, मायनस इथे येणार लॉग सेक पाय बाय फोर मायनस लॉग सेक झिरो असेल. मग टॅन पाय बाय फोर आहे वन, त्यामुळे हे पाय बाय फोर राहणार. हे पुढं झिरोच आहे, हे दोन्ही पण मायनस झिरो, मायनस पुढं पाठवायचं आहे. आता सेक पाय बाय फोर, कॉस पाय बाय फोर आहे 1/√2, त्यामुळे सेक पाय बाय फोर येणार √2, म्हणजे इथे येणार लॉग √2, आणि कॉस 0 1 आहे, त्यामुळे सेक 0 1 येणार. हे मायनस मायनस प्लस होईल, लॉग ऑफ 1. मग लॉग 1 सुद्धा झिरोच आहे, त्यामुळे हे निघून जाईल. हे झिरो तेवढं काढून टाका, आणि याचं फायनल आन्सर पाय बाय फोर मायनस लॉग √2, हे त्याचं फायनल आन्सर आहे. तुम्ही आहे असं लिहू शकताय, किंवा लॉग √2 ला हे परत असं घेऊन हे 1/2 पुढे घेऊ शकताय. काही गरज नाही, आहे असं ठेवलं तरी चालते, काही अडचण नाही. हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. I इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू पाय बाय फोर सेक्स स्क्वेअर एक्स डिवाइडेड बाय 3 tan स्क्वेअर एक्स प्लस 4 tan एक्स प्लस 1. हे सिंपल एक्झाम्पल आहे. छेदामध्ये सगळीकडे tan एक्स आहे, अंशामध्ये त्याची डेरिव्हेटिव्ह सेक्स स्क्वेअर एक्स आहे. याच्यामध्ये सबस्टिट्यूशन करून घ्या. पुट tan एक्स इक्वल टू टी, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी, त्याची डेरिव्हेटिव्ह tan एक्स ची डेरिव्हेटिव्ह येणार सेक्स स्क्वेअर एक्स dx अपॉन dt, टी ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी येणार 1. therefore sec square x into dx is equal to dt. त्यानंतर लिमिट चेंज करूया. when x इक्वल टू 0, t इक्वल टू, ह्याच्यात 0 वापरा, tan 0 0 येणार. त्यानंतर when x इक्वल टू पाय बाय फोर, t इक्वल टू, इथं tan पाय बाय फोर म्हणजेच t ची व्हॅल्यू येणार 1. आता हे सगळे चेंजेस या एक्झाम्पल मध्ये करून घ्या. therefore I इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू 1 सेक्स स्क्वेअर एक्स dx म्हणजे झालं dt डिव्हायडेड बाय मध्ये 3t स्क्वेअर प्लस 4t
प्लस 1. आता तुमच्या फॉर्मॅटमध्ये आले. इथून पुढे तुमचं तुम्ही सोडवायचं. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. I equal to integration from 0 to pi by 4 sin 2x divided by sin raised to 4x plus cos raised to 4x into dx. आता याला पहिल्यांदा sin 2x चा जो फॉर्म्युला आहे तो वापरून घेतोय. तर 2 sin x into cos x divided by sin raised to 4x प्लस कॉस रेस टू 4x इंटू dx. आता याला अंशाला आणि छेदाला कॉस रेस टू 4x न डिव्हाइड करून घेतोय. डिव्हाइडिंग न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय कॉस रेस टू 4x. त्यानं जर याला डिव्हाइड केलं तर हे बघा काय काय टर्म दिसेल ते. 0 टू पाय बाय 4 हे अंशात आहे 2 sin x इंटू कॉस एक्स. त्याला कॉस रेस टू 4x न डिव्हाइड केलं. टोटली डिव्हायडेड बाय, इथं सेपरेट सेपरेट डिव्हाइड करून घेतोय. साइन रेस टू 4x अपॉन कॉस रेस टू 4x प्लस कॉस रेस टू 4x डिव्हायडेड बाय कॉस रेस टू 4x हे असेल. आता याच्यामध्ये परत इथं काय होणार बघा, एक कॉस एक्स कॅन्सल होईल. म्हणजे इथं छेदामध्ये कॉस क्यूब एक्स शिल्लक राहील. इथं 3 लिहितो. इथं बघा, इथं लिहिता येणार नाही, तेवढं कन्सिडर करा. मग या कॉस क्यूब एक्स चे दोन भाग करणार, एक कॉस एक्स आणि कॉस स्क्वेअर एक्स असं करणार आहे. तोपर्यंत इथं काय होते बघा, हे कॅन्सल होईल आणि साइन डिव्हायडेड बाय कॉस ते होणार टॅन मध्ये येणार. सो दिस इज इक्वल टू 0 टू पाय बाय 4. इथं बघा एक कॉस एक्स कॅन्सल होईल. आता जे काही छेदामध्ये कॉस क्यूब एक्स शिल्लक राहणार आहे त्याला मी असं मानतोय एक, आणि अजून कॉस स्क्वेअर एक्स शिल्लक आहे ते असं बाजूला ठेवतोय. डिव्हायडेड बाय मध्ये साइन डिव्हायडेड बाय कॉस ते येणार टॅन रेस टू 4x प्लस 1 हे असं येणार इंटू dx. या पद्धतीने therefore I equal to 0 टू पाय बाय 4 इथे येणार 2 साइन एक्स अपॉन कॉस एक्स येणार टॅन एक्स 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स ते होणार सेक्स स्क्वेअर एक्स डिव्हायडेड बाय टॅन रेस टू 4x प्लस 1 इंटू dx हे असेल. मग आता ही टर्म जी आहे ती बऱ्यापैकी आपल्या ऍडजस्टमेंट मध्ये आलेली आहे. आता टॅन एक्स जर सबस्टिट्यूशन केलं तर सेक्स स्क्वेअर एक्स निघून जाईल. टॅन एक्स केलं तर मात्र इथं मग टी रेस टू 4 येईल. ते परत सोडवावं लागेल. त्याच्यापेक्षा एक काम करूया, टॅन स्क्वेअर एक्स इक्वल टू सबस्टिट्यूशन करूया. कारण हे पूर्ण टर्म तयार आहे बघा अंशामध्ये. मग इथं सबस्टिट्यूशन करा. पुट टॅन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू टी डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी. त्याची डेरिव्हेटिव्ह येणार 2 टॅन एक्स इंटू टॅन एक्स ची डेरिव्हेटिव्ह सेक्स स्क्वेअर एक्स dx अपॉन dt दिस इज इक्वल टू 1. मग ही पूर्ण टर्म इथं तयार आहे बघा. therefore 2 tan x into sec square x
इंटू डी एक्स दिस इज इक्वल टू डी टी हे असेल. त्यानंतर लिमिट चेंज करा. व्हेन एक्स इक्वल टू 0 टी इक्वल टू ते पण 0च येणार ह्याच्यात वापरायचे. त्यानंतर हायर लिमिट आहे π/4 टी इक्वल टू tan π/4 म्हणजे 1 येणार 1चा स्क्वेअर ते पण 1. आता हे सगळे चेंजेस याच्यामध्ये करून घ्या. 0 to 1 होणार ते. 0 to 1 2 tan x x² x dx म्हणजे dt येणार इथं. डिव्हायडेड बाय मध्ये t² + 1 होणार किंवा 1 + t² कसे घेतले तरी चालते. असेल एवढं शिल्लक राहणार इंटिग्रेशन मध्ये. आणि याचं सिम्प्लिफाय होणार टॅन इनव्हर्स टी हा फॉर्म्युलाच आहे टॅन इनव्हर्स एक्सचा 0 to 1. Therefore, I equal to tan inverse of 1 minus tan inverse of 0. Therefore, I equal to tan inverse 1 म्हणजे π/4 tan inverse 0 म्हणजे 0. Therefore, I equal to फायनल आन्सर त्याचा येणार π/4. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. I equal to integration from 0 to 2 pi root cos x into sin cube x into dx. आता हे रूट मध्ये cos x दिसते. cos x ची डेरिव्हेटिव्ह sin x. मग sin x ला त्याच्यातनं वेगळं करूया. इथं असं येणार sin² x into sin x into dx. त्याच्यानंतर 0 to 2 pi हे रूट मध्ये cos x sin² x म्हणजेच 1 minus cos² x into sin x into dx हे असेल. therefore I equal to त्याच्यामध्ये सबस्टिट्यूशन करूनच घेऊया कारण सगळं तयार झालेलं आहे. आता कुठली स्टेप वेगळी करण्यात काही अर्थ नाही. सगळं तयार आहे याच्यात. इथं cos x आहे इथं पण cos x आहे sin x dx आहे. पुट cos x इक्वल टू टी हे करून घेऊया. पुट cos x इक्वल टू टी डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी cos x ची डेरिव्हेटिव्ह येणार मायनस साइन एक्स dx अपॉन dt टी ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी ते येणार 1. याच्यातलं साइन एक्स dx म्हणजेच काय येणार मायनस dt येणार. तर लिमिट चेंज करा. वेन एक्स इक्वल टू 0 वापरा याच्यामध्ये टी इक्वल टू कॉस 0 म्हणजे 1 येणार. वेन एक्स इक्वल टू 2 पाय 2 पाय आणि 0 एकाच ठिकाणी एंगल येतात त्यामुळे कॉस 2 पाय ते पण 1च येणार. मग हे इंटिग्रेशन काय होईल बघा. इंटिग्रेशनला लिमिट येणार 1 to 1 रूट मध्ये कॉस एक्स म्हणजे टी इंटू ब्रॅकेट 1 मायनस t² आणि साइन एक्स dx म्हणजे मायनस dt. तर याच्यामध्ये बघा कसा प्रकार आलेला आहे. इनिशियल लिमिट आणि फायनल लिमिट सेम आहे. आपल्याकडे एक प्रॉपर्टी आहे जर a टू a
एफ ऑफ एक्स डीएक्स असेल तर त्याचं आन्सर झिरोच येतं. तसं याचंही आन्सर झिरो आहे. त्यामुळे थोडंसं जे वेगळे प्रकार आहेत तेवढे फक्त मी इथं पूर्ण सोडवून देतोय. जो टाईप आपला ऑलरेडी झालेला आहे आणि शेवटी फक्त व्हॅल्यूज वापरायचे ते मात्र तुमचे तुम्ही सोडवायचे आहे. त्याला लागणाऱ्या रिक्वायर्ड स्टेप्स मी कम्प्लीट करून देतोय इथं. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. आय इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू पाय बाय 2 1 अपॉन 5 प्लस 4 कॉस एक्स इंटू डी एक्स झालेला टाईप आहे हा. याच्यामध्ये सबस्टिट्यूशन करावी लागते. पुट tan x अपॉन 2 is equal to 2. Therefore, x upon 2 equal to tan inverse t differentiating with respect to t. याची डेरिव्हेटिव्ह येणार 1/2. x ची डेरिव्हेटिव्ह येणार dx अपॉन dt. tan इनव्हर्स t ची डेरिव्हेटिव्ह येणार 1 अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. Therefore, dx equal to twice dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर हे येणार. त्यानंतर इथं कॉस एक्स ची टर्म दिसते. कॉस एक्स म्हणजेच 1 मायनस tan स्क्वेअर एक्स अपॉन 2 डिव्हायडेड बाय 1 प्लस tan स्क्वेअर एक्स अपॉन 2 हे वापरावं लागेल. त्याच्यामुळं कॉस एक्स इक्वल टू tan एक्स अपॉन 2 म्हणजे टी आहे. इथे येणार 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर हे असेल. त्यानंतर मला ह्याच्यामध्ये लिमिट चेंज केलं पाहिजे. वेन एक्स इक्वल टू 0 ह्याच्यात जर 0 वापरलं तर tan 0 येणार. टी इक्वल टू 0 येणार. आणि वेन एक्स इक्वल टू पाय बाय 2 टी इक्वल टू हे कसं होणार बघा. tan एक्सच्या ठिकाणी पाय बाय 2 आहे, परत डिव्हायडेड बाय 2 आहे. दिस इज इक्वल टू टी. म्हणजेच याचं सिम्प्लिफिकेशन tan पाय बाय 4 इक्वल टू टी होणार. देअरफॉर टी इक्वल टू 1 येणार. म्हणजे 0 टू पाय बाय 2 होतं, तिथं 0 टू 1 येणार. आता मग हे सगळे चेंजेस ह्याच्यामध्ये करायचे आहेत. 5 प्लस 4 कॉस एक्स अशी टर्म आहे. देअरफॉर आय इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू 1 होणार. 1 अपॉन 5 प्लस 4 कॉस एक्स आहे. कॉस एक्सच्या ठिकाणी हे येणार. हे असेल. आणि डी एक्स आहे, डी एक्सच्या ठिकाणी हे वापरायचं आहे. 2 डी टी अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर हे असेल. आता याचं सिम्प्लिफिकेशन करूया. सो दिस इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू 1 1 अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर न 5 ला मल्टिप्लाय करा. म्हणजे काय येणार. 5 प्लस 5 टी स्क्वेअर प्लस 4 न आत मल्टिप्लाय करून घ्या. 4 मायनस 4 टी स्क्वेअर डिव्हायडेड बाय 1 प्लस टी स्क्वेअर हे असेल. त्यानंतर इथे येणार ट्वाइस डी टी अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर हे असेल. मग हे 1 प्लस टी स्क्वेअर, हे 1 प्लस टी स्क्वेअर कॅन्सल होईल. सो दिस इज इक्वल टू 0 टू 1 1 अपॉन
हे काय होणार बघा, 5t² मायनस 4t², म्हणजे फक्त t² येणार, +9 येणार. झालं, हे आलं तुमच्या फॉर्मॅटमध्ये आता बऱ्यापैकी. इंटू dt, 2 एक आहे बघा इथं, इंटू ट्वाईस dt हे असेल. आता याला किरकोळ 1-2 स्टेप्सच राहिलेले आहेत, आवरून टाकू तेवढं. 2 बाहेर घेतोय, 0 to 1, 1/t² प्लस 3 चा स्क्वेअर इंटू dt हे असेल. म्हणजेच हे काय येणार, 2 इंटू 1/a येणार पहिल्यांदा, म्हणजेच 1/3 tan इनव्हर्स ऑफ x/a, म्हणजेच t/3 हे असेल. आणि ह्याला लिमिट अप्लाय करायचं आहे 0 to 1, हे लिमिट त्याला अप्लाय करायचं. हे काय होईल बघा बरं, हे 1/3 बाहेर घेतोय, इथे येणार 2/3 इंटू ब्रॅकेट, ह्या व्हॅल्यूज वापरायच्या मध्ये, tan इनव्हर्स ऑफ 1/3 मायनस tan इनव्हर्स ऑफ 0. मग त्याच्यातलं फक्त tan इनव्हर्स 0 तर 0च येणार आहे, हे फक्त असं शिल्लक राहील, 2/3 tan इनव्हर्स ऑफ 1/3, हे त्याचं फायनल आन्सर असेल. नेक्स्ट एक्झाम्पल, I equal to integration from 0 to π/4 cos x divided by 4 minus sin square x into dx. याच्यामध्ये साइन एक्स आहे, कॉस एक्स पण दिसते, करा सबस्टिट्यूशन डायरेक्ट. पुट sin x इक्वल टू t, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू t. sin x ची डेरिव्हेटिव्ह cos x dx/dt, this is equal to 1. Therefore cos x dx is equal to dt. त्यानंतर याच्यामध्ये लिमिट चेंज करून घ्या. when x इक्वल टू 0 वापरायच्या मध्ये, t इक्वल टू 0 येणार, साइन 0 0 आहे. त्यानंतर आहे when x इक्वल टू π/4, t इक्वल टू साइन π/4 होणार, साइन π/4 म्हणजेच 1/√2 हे असेल. आता त्याच्यामध्ये चेंजेस करून घेऊया, काय काय होते बघा मग त्याच्यात. therefore I इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू π/4 होतं, ते होणार 0 to 1/√2. त्यानंतर cos x dx आहे, त्या ठिकाणी येणार dt डिव्हायडेड बाय 4 मायनस साइन स्क्वेअर एक्स होतं, म्हणजेच होणार 4 मायनस t². मग 4 म्हणजेच 2 चा स्क्वेअर लिहा, आणि लॉग मधला फॉर्म्युला येतो 1/2a लॉगचा, तो फॉर्म्युला वापरा आणि पुढे सोडवून टाका. नेक्स्ट एक्झाम्पल, I इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू π/2 cos x divided by 1 plus sin x into 2 plus sin x into dx. तर sin x दिसते, cos x पण आहे, करा सबस्टिट्यूशन. पुट sin x इक्वल टू t, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू t, डेरिव्हेटिव्ह याची cos x इंटू dx/dt, t ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t, ती येणार 1. therefore cos x dx
दिस इज इक्वल टू डी टी. त्यानंतर याच्यामध्ये लिमिट पण चेंज करून घ्यावं लागेल. when x इक्वल टू 0, t इक्वल टू 0 येणार. दुसरी व्हॅल्यू आहे π/2, म्हणजे टी इक्वल टू ह्याच्यात वापरायचं sin π/2 येणार, म्हणजे येणार 1. त्याच्यात चेंजेस करा. therefore I इक्वल टू 0 to 1 येणार. cos x dx म्हणजे dt डिव्हायडेड बाय मध्ये 1 प्लस टी आणि 2 प्लस टी हे असेल. therefore I इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 1, इथं अंशात येणार 2 प्लस टी, ऍडजस्ट करतोय छेद अंशात आहे, ऍडजस्ट करता येण्यासारखं. बघा बरं, हे अंशातलं सोडवून 1च येते का? असेल. यानं सेपरेट डिव्हाइड करा. यानं याला डिवाइड केलं की 2 प्लस टी कॅन्सल होते, असेल. मायनस याने याला डिव्हाइड केलं की 1 प्लस टी कॅन्सल होते, हे असेल. इंटिग्रेशन सेपरेट करा, टर्म्स लॉग मध्ये येतील, लिमिट वापरा आणि फायनल आन्सर फाइंड आउट करून घ्या त्याचं. नेक्स्ट एक्झाम्पल. I इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम -1 to 1, 1 अपॉन a स्क्वेअर e raised to x प्लस b स्क्वेअर e raised to -x इंटू dx. हे जे e raised to -x आहे त्याला 1 अपॉन e raised to x करून घेऊया. हे असेल. मग ह्या ई रेस टू एक्स ने इकडे मल्टिप्लाय करा, याचा टोटल लसावी येणार ई रेस टू एक्स. मांडून घेतोय मी पूर्ण टर्म व्यवस्थित, पण याच्यामध्ये गोंधळ होऊ शकतो बऱ्याच जणांचा. ए स्क्वेअर हे ई रेस टू एक्स इकडे येणार, म्हणजे ई रेस टू एक्स इंटू ई रेस टू एक्स त्याचा स्क्वेअर होईल, प्लस बी स्क्वेअर डिव्हायडेड बाय मध्ये ई रेस टू एक्स इंटू डी एक्स हे असेल. आता हे ई रेस टू एक्स वरती पाठवतोय, -1 to 1 e raised to x divided by a square e raised to x चा स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इंटू dx. तर याच्यामध्ये चेंजेस करूया. याच्यामध्ये सबस्टिट्यूशन करून घ्या. पुट e रेस टू एक्स इक्वल टू टी. पुट e रेस टू एक्स इक्वल टू टी करा, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी, डेरिवेटिव्ह त्याची e रेस टू एक्स इंटू dx अपॉन dt, टी ची डेरिवेटिव्ह 1. therefore e raised to x into dx this is equal to dt. लिमिट वापरायची आहे. when x इक्वल टू -1 काय होणार, हे t इक्वल टू e रेस टू -1 होणार, म्हणजेच 1 अपॉन e येणार. आणि when x इक्वल टू 1 t इक्वल टू e रेस टू 1 म्हणजे e येणार. आता हे चेंजेस याच्यामध्ये करून घेऊया, बघा काय काय होते. therefore I इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम -1 to 1 आहे, तिथे येणार 1 अपॉन ई टू ई येणार. बघा इथे चेंज करून घेतलेले आहेत व्हॅल्यूज आपण. ई रेस टू एक्स आणि डी एक्स, तिथे येणार डी टी
डिव्हायडेड बाय मध्ये ए स्क्वेअर टी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर हे असेल. आता याला पुढे सिम्प्लिफाय केलं पाहिजे. आता याच्यातून ए स्क्वेअर बाहेर घेतोय, ते डायरेक्ट इथे घेतोय 1/a² लिमिट फ्रॉम 1/e टू ई डी टी डिव्हायडेड बाय, इथं फक्त टी स्क्वेअर शिल्लक राहील आणि इथं b²/a² हे शिल्लक राहणार आहे. म्हणजेच इथं तुम्ही b/a ब्रॅकेटचा स्क्वेअर हे असं लिहू शकताय. तर हा फॉर्म्युला आहे टॅन इनव्हर्सचा फॉर्म्युला आहे. मग आता याच्यामध्ये बघा परत एकदा काय काय होईल. हे 1/a² आहे असंच राहील. त्यानंतर 1/a येणार इथं, म्हणजे 1/b/a येणार इंटू टॅन इनव्हर्स ऑफ t/b/a येणार, म्हणजे x/a. a असा आहे. ह्याला लिमिट वापरायचं आहे 1/e टू ई हे असेल. आता हे बाहेर घेतोय डायरेक्ट, ह्यातलं एक ए कॅन्सल होईल. इथे येणार 1/ab, म्हणजे ह्या कॉन्स्टंटचं काम झालं. इथली टर्म जरा सिम्प्लिफाय करून घेऊया पहिल्यांदा. टॅन इनव्हर्स ऑफ हे ए वरती पाठवा, at/b लिमिट फ्रॉम 1/e टू ई हे असेल. देअरफॉर I इक्वल टू 1/ab इंटू ब्रॅकेट. आता याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरा. पहिल्यांदा ई वापरायचा आहे, त्यामुळे ही पहिली टर्म येणार टॅन इनव्हर्स ऑफ a/e/b येणार मायनस टॅन इनव्हर्स ऑफ, आता इथं टीच्या ठिकाणी 1/e वापरायचं आहे, त्यामुळे हे काय होणार टॅन इनव्हर्स ऑफ a b आणि 1/e जे बी ई येणार इथं हे असेल. हेच त्याचं फायनल आन्सर असेल. नेक्स्ट एक्झाम्पल. I इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू पाय 1/p प्लस 2 sin x प्लस कॉस x इंटू dx. हा झालेला फॉर्मॅट आहे. याच्यामध्ये पुट tan x/2 इज इक्वल टू टी हे करून घ्या आणि हे पुढे सॉल्व्ह करा. याच्यामध्ये पुढे जाऊन तुम्हाला लिमिट मध्ये एका ठिकाणी हे असेल tan π/2 इक्वल टू टी येणार, म्हणजेच टी इक्वल टू इन्फिनिटी घ्यावं लागेल. हे लक्षात घ्या, ते तेवढं फक्त माहित असू दे. मग ह्याचं टॅन इनव्हर्स इन्फिनिटी पण जर समजा आलं कुठं, तर हे किती येणार, मग ते येणार π/2. एवढं फक्त लक्षात ठेवा आणि सोडवून टाका. हा टाईप आपला झालेला आहे. या प्रकारचं उदाहरण आपण या प्रकरणात पण सोडवले, याच्या आधीच्या प्रकरणात पण सोडवले. नेक्स्ट एक्झाम्पल. I इक्वल टू 0 टू π/4 sec raised to 4x into dx. So this is equal to 0 टू π/4. यालाच असं ऍडजस्ट करून घेतोय आणि याच्यातलं जे पहिलं sec²x आहे तिथं वापरतोय 1 प्लस tan²x. हे असेल. आता याच्यामध्ये सबस्टिट्यूशन करून घ्या. फक्त पुट tan x इक्वल टू टी केलं की हे sec²x dx dt मध्ये निघून जाते. पुट tan x इक्वल टू टी डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी.
टॅन एक्स ची डेरिव्हेटिव्ह सेक्स स्क्वेअर एक्स dx अपॉन dt, टी ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी, ती येते 1 सेक्स स्क्वेअर एक्स dx इज इक्वल टू dt येणार. त्यानंतर लिमिट चेंज करणं गरजेचं आहे याच्यात. व्हेन एक्स इक्वल टू 0 वापरायच्यामध्ये टी इक्वल टू टॅन 0 येते, म्हणजे 0 येणार. त्याच्यानंतरची व्हॅल्यू आहे π/4 हायर लिमिट, ते याच्यात वापरलं टॅन π/4 म्हणजेच टी इक्वल टू 1 होणार. आता हे सगळे चेंजेस या इंटिग्रेशन मध्ये करूया. म्हणजे इथे येणार 0 टू 1, इथे येणार 1 प्लस टी स्क्वेअर आणि सेक्स स्क्वेअर एक्स dx म्हणजे dt. याचं इंटिग्रेशन सेपरेट करून घ्या आणि व्हॅल्यू वापरा. याचं फायनल आन्सर अगदी इझिली तुम्हाला येऊ शकते. नेक्स्ट एक्झाम्पल. I equal to integration from 0 to 1 square root of 1 minus x upon 1 plus x into dx. याच्यामध्ये पुट x इक्वल टू कॉस टू थिटा करून घेऊया. पुट x इक्वल टू कॉस टू थिटा. थिटा फक्त जरा व्यवस्थित काढत नाही या पद्धतीने. मग याची डेरिव्हेटिव्ह घेऊया डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू थिटा. याची डेरिव्हेटिव्ह येणार dx अपॉन डी थिटा. दिस इज इक्वल टू कॉस ची डेरिव्हेटिव्ह येणार मायनस साइन टू थिटा आणि टू थिटाची डेरिव्हेटिव्ह परत 2 येणार. त्यामुळं dx इक्वल टू देअरफॉर dx इक्वल टू डी थिटा इकडे घ्या, मायनस 2 साइन टू थिटा इंटू डी थिटा एवढं सगळं येईल. त्यानंतर लिमिट बदलून घेऊया. व्हेन एक्स इक्वल टू 0 कॉस टू थिटा इक्वल टू 0 होणार. म्हणजेच टू थिटा इक्वल टू येणार π/2 आणि थिटा इक्वल टू होणार π/4. बघा लक्ष देते का. त्यानंतर दुसरी व्हॅल्यू आहे x इक्वल टू 1 अपर लिमिट. व्हेन एक्स इक्वल टू 1 कॉस टू थिटा इक्वल टू 1 येणार, कारण एक्स इक्वल टू कॉस टू थिटा आहे. त्याच्यावरून टू थिटा इक्वल टू 0 येईल आणि थिटा इक्वल टू सुद्धा परत एकदा 0 येईल. त्यामुळे जिथं 0 टू 1 होतं तिथं काय लिहायचं, π/4 टू 0 लिहायचं. त्यानंतर अजून एक काम करावं लागेल. ही जी टर्म आहे 1 मायनस एक्स अपॉन 1 प्लस एक्स, याला आपण इथं सोडवून घेऊया. हे किती येईल, 1 मायनस कॉस टू थिटा डिव्हायडेड बाय 1 प्लस कॉस टू थिटा. हा फॉर्म्युला आहे 2 साइन स्क्वेअर थिटा. हे येणार 2 कॉस स्क्वेअर थिटा. हे कॅन्सल होईल, 2 ला 2 साइन स्क्वेअर डिव्हायडेड बाय कॉस स्क्वेअर, म्हणजे हे होणार टॅन स्क्वेअर थिटा. बघा लक्ष देते का. आता हे सगळं याच्यामध्ये वापरूया. हे बघा dx च्या ठिकाणी हे आहे, त्यानंतर रूटच्या आतमध्ये हे आहे. लिमिट घ्यायचं आहे π/4 टू 0. त्यामुळे बघा चेंजेस काय काय होतील. देअरफॉर I इक्वल टू π/4 टू 0 हे असं येणार. त्याच्यानंतर रूट मध्ये ही टर्म आहे, रूट मध्ये टॅन स्क्वेअर थिटा येणार. हे असं येईल. त्याच्या पुढं dx च्या ठिकाणी हे येणार आहे
-2 साइन 2 थिटा इंटू डी थिटा हे असेल. आता याच्या पुढचे चेंजेस बघा कशा पद्धतीने येतील, काय काय करावं लागेल ते. हे -2 पूर्ण बाहेर घेतोय मी. π/4 टू 0. त्यानंतर इथं फक्त टॅन स्क्वेअरचं स्क्वेअर रूट, त्यामुळे हे टॅन थिटा आहे ना. त्यानंतर हे पुढचं साइन 2 थिटा आणि डी थिटा हे असं येणार. आता टॅन थिटाला लिहितोय साइन अपॉन कॉस, साइन 2 थिटाला लिहितोय 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा. आणि हे मायनस साइन काढायचं असेल तर इंटिग्रेशन जे आहे, लिमिट्स जे आहेत ते इंटरचेंज करायचे. आपल्याकडे तशी प्रॉपर्टी आहे, त्यामुळे हे बदलेल इथं. टॅन थिटा म्हणजेच येणार साइन थिटा डिव्हायडेड बाय कॉस थिटा. त्यानंतर साइन 2 थिटाच्या ठिकाणी येणार 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा इंटू डी थिटा. याच्यातलं एक कॉस थिटा कॅन्सल होईल, हे 2 बाहेर घ्या, 2 इंटू 2 येणार 4, 0 टू π/4. हे साइन इंटू साइन हे होणार साइन स्क्वेअर थिटा हे असेल. हे 2 आपण आतच ठेवलं असतं तर जरा बरं झालं असतं, म्हणजे डायरेक्ट आपल्याला फॉर्म्युला तिथं वापरताना करून घेऊया आपण एकच मिनिट. हे 2 परत आहे तसंच ठेवतो. तर जो बदल झालेला आहे तो झालेला आहे, त्याच्यामध्ये आता जेवढं क्विकली त्याच्यात मॉडिफिकेशन करता येईल तेवढं करून घ्यायचं हे असेल. आता 2 साइन स्क्वेअर थिटा म्हणजेच 1 मायनस कॉस 2 थिटा येणार. 2 इंटू इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू π/4 1 मायनस कॉस 2 थिटा इंटू डी थिटा हे असेल. तर फक्त ते पुढे सोडवा, याचं इंटिग्रेशन वगैरे घ्या, बघा काय येते त्याचा आन्सर. 2 इंटू ब्रॅकेट 1 चे इंटिग्रेशन येणार थिटा मायनस कॉस 2 थिटाचं इंटिग्रेशन येणार साइन 2 थिटा डिव्हायडेड बाय 2 लिमिट फ्रॉम 0 टू π/4. इथं कसं येणार बघा, 2 इंटू ब्रॅकेट पहिली व्हॅल्यू थिटाची π/4 मायनस इथे किती होणार बघा, 2 थिटा म्हणजेच 2 इंटू π/4 म्हणजे π/2 येणार इथं. साइन π/2 डिव्हायडेड बाय 2 मायनस, आता 0 वापरायचं इथं, इथं 0 येणार मायनस साइन 0 डिव्हायडेड बाय 2 हे असेल. मग साइन 0 झिरोच आहे, त्यामुळे हा सगळा हा पार्ट जो आहे तो पूर्णपणे निघून जाईल. बाकीच बघा काय काय आहे. आता हे 2 1-2 मिनिटं तसंच ठेवतोय. इथं π/4 मायनस साइन 90 ची व्हॅल्यू आहे 1, हे होणार 1/2. आता ह्या 2 न फक्त आत मल्टिप्लाय करा, म्हणजे फायनल आन्सर येणार π/2 मायनस 1, हे त्याचं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, I equal to integration from 0 to pi sine cube x into bracket 1 plus 2 cos x into bracket 1 plus cos x bracketचा स्क्वेअर इंटू dx. तर इथं सिंपल आहे एक्झाम्पल, फार काय अवघड त्याच्यामध्ये नाहीये. बघा 0 टू पाय या साइन क्यूब मधलं साइन स्क्वेअर एक्स इथं लिहितोय. ह्या बाकीच्या ह्या 2 टर्म्स ह्या ऍज इट इज लिहून घेतोय, आणि ह्याच्यातलं एक साइन एक्स होतं ते इथं सगळ्यात शेवटी मांडतोय.
आता 0 to पाय साइन स्क्वेअर एक्स म्हणजेच 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स, हे असं करून घ्या. बाकीच्या सगळ्या टर्म्स ऍज इट इज हे असेल. मग याच्यामध्ये सबस्टिट्यूशन करून घ्या. सगळीकडे कॉस एक्स दिसतंय, साइन एक्स पण दिसतंय. पुट कॉस एक्स इक्वल टू टी. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी. कॉस एक्स ची डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स dx अपॉन dt, टी ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी, ते येणार 1 साइन एक्स dx इज इक्वल टू मायनस dt हे असेल. त्यानंतर याच्यात लिमिट बघा. व्हेन एक्स इक्वल टू 0, टी इक्वल टू कॉस 0 म्हणजे 1. व्हेन एक्स इक्वल टू पाय, टी इक्वल टू कॉस पाय म्हणजे -1. आता हे सगळे चेंजेस या एक्झाम्पल मध्ये करून घेऊया. देअरफॉर आय इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू पाय होतं, तिथे येणार 1 टू -1. 1 मायनस कॉस स्क्वेअर म्हणजेच 1 मायनस टी स्क्वेअर. त्याच्या पुढं 1 प्लस 2t आणि त्याच्या पुढं आहे 1 प्लस टी ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि साइन एक्स dx म्हणजे मायनस dt. आता हे पूर्ण तुम्हाला सेपरेट सोडवून घ्यावं लागेल बरं का. याचा स्क्वेअर करा, त्याला पहिल्यांदा n मल्टिप्लाय करा, नंतर n मल्टिप्लाय करा, टर्म्स भरपूर येतील. आणि अजून एक काम करा, हे मायनस बाहेर घ्या आणि ते मायनस कॅन्सल करण्यासाठी लिमिट इंटरचेंज करून घ्या आणि मग हे सोडवा. ह्याला वेळ लागेल बराचसा. निवांत सोडवा, एवढी मोठी उदाहरणं परीक्षेत येत नाहीत. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. आय इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू पाय बाय 2 sin 2x into tan inverse of sin x into dx. So this is equal to 0 to पाय बाय 2. इथं sin 2x चा फॉर्म्युला वापरा. 2 sin x cos x tan inverse of sin x into dx. इथं sin x आहे, इथं sin x आहे, इथं cos x पण दिसते, म्हणजे sin x इक्वल टू टी सबस्टिट्यूशन करा. cos x dx dt मध्ये निघून जाईल. पुट sin x इक्वल टू टी डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी. साइन एक्स ची डेरिव्हेटिव्ह येणार cos x इंटू dx अपॉन dt, टी ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी येणार 1. त्यामुळे cos x dx इज इक्वल टू dt येणार. व्हॅल्यूज बघा. व्हेन x इक्वल टू 0, टी इक्वल टू 0 येणार. व्हेन x इक्वल टू पाय बाय 2, साइन पाय बाय 2 1 येणार. टी इक्वल टू येणार 1. चेंजेस करून घ्या त्याच्यात. आता देअरफॉर आय इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू 1, हे 2 तसंच राहील. साइन एक्सच्या ठिकाणी टी लिहायचं आहे. त्याच्या पुढं कॉस एक्स dx dt ते सगळ्या शेवटी लिहितोय. इथे येणार टॅन इनवर्स ऑफ टी इंटू dt हे असेल. याच्यातलं 2 तेवढं बाहेर घ्या. इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू 1
टी इंटू टॅन इनव्हर्स ऑफ टी इंटू डी टी. मग LIATE रूल प्रमाणे इन्व्हर्स टर्म पहिल्यांदा घ्या, अल्जेब्राईक टर्म नंतर घ्या. 2 इंटू इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 1 टॅन इनव्हर्स ऑफ टी इंटू टी इंटू डी टी. आणि इथून पुढे ते सोडवून टाका. नेक्स्ट एक्झाम्पल, I इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम 1 अपॉन रूट 2 टू 1. इथं काय काय बघा, ई रेस टू कॉस इनव्हर्स एक्स इंटू साइन इनव्हर्स एक्स डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू डी एक्स. मग साइन इनव्हर्स एक्स ची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. याचा अर्थ इथं तुम्हाला 101% सबस्टिट्यूशन करावं लागेल. पुट साइन इनव्हर्स एक्स इक्वल टू टी असे डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी. साइन इनव्हर्स एक्स ची डेरिव्हेटिव्ह येणार 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू डी एक्स अपॉन डी टी. टी ची डेरिव्हेटिव्ह 1. Therefore 1 upon square root of 1 minus x square into dx this is equal to dt हे असेल. त्याच्यानंतर या व्हॅल्यूज वापरायच्या आहेत त्याच्यामध्ये. when x equal to 1 upon root 2 t equal to इथं वापरायचं साइन इनव्हर्स 1 upon root 2 म्हणजे पाय बाय 4 येणार. त्याच्यानंतरची व्हॅल्यू आहे x इक्वल टू 1, तर साइन 91 येते, त्यामुळे इथं टी ची व्हॅल्यू येणार पाय बाय 2. हे चेंजेस होतील. त्याच्यामध्ये अजून एक बदल आपल्याला करावा लागेल. इथं हे झालं, हे झालं, हे पण झालं, हे पण झालं. इथं बघा कॉस इनव्हर्स एक्स आहे. आता त्याच्यासाठी काय करायचं, त्याच्यासाठी आपल्याला बेसिक फॉर्म्युला माहिती आहे. साइन इनव्हर्स एक्स प्लस कॉस इनव्हर्स एक्स इज इक्वल टू पाय बाय 2. मग याच्यावरून कॉस इनव्हर्स एक्स इक्वल टू काय येणार, पाय बाय 2 मायनस साइन इनव्हर्स एक्स येणार. हे याच्यातलं महत्वाचं आहे बघा. थोडस वेगळं ह्याच्यामध्ये ऍडजस्ट करावं लागेल. आता बघा त्याच्यामध्ये आता चेंजेस काय काय होतील. देअरफॉर आय इक्वल टू पहिलं लिमिट असं आहे 1 अपॉन रूट 2 टू 1 आहे. त्या ठिकाणी येणार पाय बाय 4 टू पाय बाय 2 येणार. त्यानंतर ई रेस टू कॉस इनव्हर्स एक्स आहे, तिथे येणार ई रेस टू पाय बाय 2. हे बघा इथं बदल करून घेतो. पाय बाय 2 मायनस साइन इनव्हर्स एक्स म्हणजेच कोण आहे, टी. ते इथं टी येणार. त्याच्या पुढं काय बघा अजून, त्याच्या पुढं साइन इनव्हर्स एक्स आहे. साइन इनव्हर्स एक्स ला लिहायचं आहे टी इंटू टी येणार. आणि त्याच्या पुढची टर्म डीएक्स अपॉन रूट त्याच्यासाठी लिहायचं आहे डी टी. तेव्हा जर असं काळजीपूर्वक काम करायच्यात, थोडं कॉम्प्लिकेटेड वाटू शकते कारण टर्म्स भरपूर आहेत आणि ऍडजस्टमेंट अतिशय बारीक सारीक होते. त्याच्याही पुढे बघा अजून इथं पाय बाय 4 टू पाय बाय 2 आहे. आता इथली जी टर्म आहे त्याला मी असं लिहून घेतोय ई रेस टू पाय बाय 2 इंटू ई रेस टू मायनस टी इंटू टी इंटू डी टी. हे असं करून घेतोय. तर याच्यातलं ई रेस टू पाय बाय 2 हे पूर्ण कॉन्स्टंट आहे, त्याला डायरेक्ट इंटिग्रेशनच्या बाहेर ठेवा. ही याच्यातली अजून एक वेगळी स्टेप. आता काय शिल्लक राहते, ई रेस टू मायनस टी आणि टी हे असं शिल्लक राहते. याच्यातलं टी अल्जेब्राईक फंक्शन आहे, ई रेस टू मायनस टी हे एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे. त्यामुळं अल्जेब्राईक फंक्शन पहिल्यांदा घ्या
एक्सपोनेन्शियल फंक्शन नंतर ठेवा आपल्या नियमाप्रमाणे LIATE, आणि तिथून पुढे हे आपल्या पद्धतीनं सॉल्व्ह करा. इंटिग्रेशन बाय पार्ट्स रूल वापरा, तिथून पुढे हे सोडवा. नेक्स्ट एक्झाम्पल, I equal to 1 to 3 cos of log x अपॉन x इंटू dx. सिंपल आहे, log x ची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन x, put log x equal to t, differentiating with respect to t. log x ची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन x इंटू dx अपॉन dt, t ची डेरिव्हेटिव्ह येणार 1. therefore 1 upon x into dx is equal to dt. त्यानंतर लिमिट बघा काय आहेत. when x equal to 1, t equal to log 1 येणार, म्हणजेच येणार 0. आणि दुसरं लिमिट when x equal to 3, t equal to log 3 हे असेल. therefore I equal to integration from 1 to 3, तसं तिथं काय होणार 0 to log 3 येणार. त्यानंतर कॉस टी आणि dx अपॉन एक्स म्हणजे dt. त्याच्यात काय राहिलंच नाही जास्त, किरकोळ एक स्टेप आहे फक्त. therefore I इक्वल टू कॉस टी चं इंटिग्रेशन येणार साइन टी, लिमिट येणार 0 टू लॉग 3, म्हणजेच हे काय होणार साइन ऑफ लॉग 3 मायनस साइन 0. साइन 0 0 येणार, याचं फायनल आन्सर येणार साइन लॉग 3. एवढंच आहे, पुढं काही विशेष नाही आहे जास्त.